पत्रकार कक्षासमोरील जरा कार्यकर्त्यांनी थोडं बाजूला व्हायचंय. पत्रकार कक्षासमोरील शेतकरी कामगार पक्षाचा अरे लाल बावटे जैन भाई आगे बढ़ो, जैन भाई आगे बढ़ो. आपण पेजारीला का आलो? जैन भाई को लाल सलाम. आपण पेजारीला का आलो? ही भूमी कोणाची आहे? या ठिकाणी आपण मागच्या जवळजवळ 100 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी उजळावा लागेल. पेजारी मध्ये नाना पाटलांनी या ठिकाणी जे देशामध्ये जे बदल कायद्यामध्ये करायला लावले, एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा जनतेच्या पाठिंब्यावर काय करू शकतो हा इतिहास या ठिकाणी दाखवला. ही भूमी इथून 5 किलोमीटरवर माझं गाव आहे. माझी जडणघडण खाली बसा, खाली बसा, खाली बसा. खाली बसा. सगळ्यांनी खाली बसून घ्या. फटाक्या वाजवणं थांबवा. भाईंचं भाषण आपण लगेच सुरू करायला विनंती करतोय. आपण पेजारीला का आलो आणि पेजारी काय? या पेजारीमध्ये देशातले अनेक नेते येऊन गेले, परंतु त्यावेळचा काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता. आजच्या या मेळाव्यामध्ये पक्षाची सूत्र आपण 90% तरुणांना आणि महिलांना दिलेली आहेत. सर्व तालुका चिटणीस सगळे तरुण आहेत. मुद्दाम या ठिकाणी मी ज्यावेळेला जाधव सरांशी चर्चा केली त्यावेळेस जाधव सर म्हणाले ही गोष्ट खरी आहे, आपण पोलादपूरचा मेळावा तुम्ही पेजारीमध्ये घ्या. नवीन पिढीला कळलं पाहिजे, नवीन मुलींना कळलं पाहिजे की आपण या इथल्या आमच्या खारेपाट्याच्या जीवावर आम्ही नाना पाटील देशामध्ये गेले आणि देशामध्ये कायदे बनवायला लावले. हा इतिहास तुम्हाला माहिती नाही आहे. आणि या ठिकाणी जो कुळ कायदा झाला आणि कुळ कायद्याची प्रेरणा कशी झालेली आहे हे पण मी पुढच्या माझ्या काही वक्तव्यामध्ये मी सांगणार आहे. पण नाना पाटलांनी जे काम केलं आणि ते काम करत असताना त्यांच्याकडे एकही पैसा नव्हता. त्यांनी या ठिकाणी कृष्वल काढला, या पेजारीमध्येच काढला आणि त्याच्यासाठी 1200 रुपये त्यांनी गोळा केले. 1200 रुपये त्यांच्या सहकाराने गेले. कोपरचे ठाकूर त्यावेळेला त्यांचे कृष्वलचे संपादक होते आणि मी त्यांचं नाव होतं विचारांचं, प्रत्यक्ष सगळे नाना पाटील द्यायचे. परंतु त्यावेळेला पण हा असा मतभेद झाले होते. मतभेद कोणी केले तर 1200 रुपये
भरण्यासाठी मोरारजी देसाईंनी त्यावेळेला कृष्वलकडे जामिनासाठी पैसे भरायला लागले. माझ्या आजीचे दागिने त्यावेळेला विकून काय घाण करून घाण ठेवून त्यावेळेला ते भरण्यात आले. सांप्रतच्या राजकारणामध्ये पण आहे, त्यावेळेला पण तसंच झालं. नाना पाटलांचे बंधू गंगाराम नागू पाटील यांनी प्रेसच्या व्यवहारामध्ये मतभेद केले आणि केस हायकोर्टापर्यंत गेली आणि त्या ठिकाणी नाना पाटलांचा पराभव झाला. कोण होते? नाना पाटलांचे छोटे बंधू गंगाराम नागू पाटील. आणि त्यांनी केस केल्यानंतर तो प्रेस बंद करायला लागला आणि म्हणून नवकृष्वलचा जन्म झाला. पाटील कुटुंबामध्ये हे मतभेद आताच नाही, त्यावेळेची परंपरा आहे. आणि म्हणून नाना पाटील डबकले नाहीत. त्यावेळेला नागेश प्रिंटिंग प्रेस काढला आणि त्यावेळेला नाना पाटील पुरून उठले आणि आज सुद्धा आपण या ठिकाणी आपलं राज्य या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, 2 कामं केली त्यावेळेला, बोलायला मर्यादा आहे मला, पण नाना पाटलांनी पाटील बंधूंना या ठिकाणी जनतेसाठी समर्थक केले. आणि त्यावेळेला पैसे नाहीत, मग दोघांना बोलवलं, दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटलांना. आमची आजी थोडी कडक होती आणि त्याने विचारलं, दोघांपैकी कोण शिकेल? मी एकाला शिकू शकतो, मी एकाला शिकू शकतो, दुसऱ्याला शिकू शकत नाही. आणि म्हणून दत्ता पाटील मोठे म्हणून प्रभाकर पण सांगितलं, दत्ताला पाठवा, मी इथे थांबतो. आणि त्यांनी प्रेस घेतला आणि दत्ता पाटलांना वकील करायची नाना पाटलांची इच्छा का होती? तर खोती विरुद्धचा लढा. आणि त्या लढ्यामध्ये त्यावेळेला वकील नव्हते, प्रस्थापितच वकील त्या ठिकाणी असायचे. आणि म्हणून माझ्या घरातला वकील पाहिजे म्हणून दत्ता पाटलांनी त्यांनी वकिलीचं शिक्षण दिलं. हा इतिहास आहे, मी बऱ्याच वेळेला मागवून तुम्हाला मी सांगीन. आणि म्हणून या 2 वकिलांमध्ये दत्ता पाटलांना पैसे कोण पुरवणार? प्रभाकर पाटील. प्रेसमध्ये काम करून आणि वकिली करणार. पण त्याच 2 बंधूंनी या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दाखवून दिलं, अशी ही माती या ठिकाणी आहे. म्हणून मी नवीन पिढीला सांगतो, तुम्ही उद्या यादी बघाल तर संपूर्णपणे तरुणांचा समावेश या जनसंघटनामध्ये आहे. जनसंघटनामध्ये एकदम वेगळ्या तऱ्हेची भूमिका जिल्हा चिटणीसांनी बजावलेली आहे. मी जिल्हा चिटणीचा मला अभिमान वाटतो. जे मला काम जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. म्हणजे त्यांना हे मोठेपणा द्यायचा नाहीये, पण एका 2 महिन्यामध्ये जिल्हा चिटणीस झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये 10 फेऱ्या मारणारा पहिला जिल्हा चिटणीस तो आहे. नुसतं जिल्हा चिटणीस नाही, हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये 3,500 कार्यकर्त्यांची पद आहे. आणि अजूनही पद अपुरी वाटतात. पनवेल उरणची पद वेगळी आली, ती अपुरी आहे. काल रात्रीपर्यंत ती पद येत होती, परंतु निवड करताना थोडी नवीन लोकांना संधी द्यायची. बाळाराम पाटील बिचारे या ठिकाणी एकटे पडले, पण रात्री शेवटी त्यांनी 2 वाजता मला ही आणून दिली. तुम्ही बघा, ज्यांना ही पद मिळालेली आहेत त्यांचा सन्मान आहे. असं पद मला 80 साली आपल्या पक्षाचे नेते दाजीबा देसाईंनी मला जिल्हा चिटणीस केलं होतं. परवा आपण ठरवलं 4 दिवसापूर्वी की आज आपण या ठिकाणी जमायचं आहे आणि आपल्या जनागड्या या ठिकाणी डिक्लेअर करायच्या आहे. मला वाटतं की नाना पाटलांनी जे केलं तर पेजारी ग्रामस्थांचा आणि विशेषतः भैरवनाथ मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या गावातल्या गावकऱ्यांचा मला अभिमान वाटतो. 3 दिवसामध्ये या ठिकाणी हे सगळं उभं करून, दिवस रात्र या ठिकाणी पाऊस पडतो की नाही हे संपूर्ण वैभव या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. आणि म्हणून नाना पाटलांनी जो लढा दिला
याची स्फूर्ती कोण होते? तो ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाजाच्या मध्ये या ठिकाणी बहुजनांना आणि दबलेल्या वर्गाला एकत्र करण्याचं काम त्यावेळी फुल्यांनी केलेलं आहे. हे तुम्हाला नवीन पिढीला माहिती ना. मी या ठिकाणी 4च फोटो लावलेले आहेत. फुले आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आणि नाना पाटील. हे राजकारण त्यावेळेला किती भयंकर मोठं होतं की त्यामध्ये आपल्याला फुलेंनी ज्या पद्धतीचं काम केलं महात्मा फुल्यांनी ते आपण कधी विसरू शकत नाहीये. सत्यशोधक समाज म्हणजेच शेका पक्ष आहे. सत्यशोधक समाज हा सगळा फुलेंचा वारसा घेऊन आपण करतो. आपण मार्क्सवादी आहोत, पण मला वाटतं की फुल्यांनी जे तत्वज्ञान आणि गरिबांचा आणि जो बहुजन समाज शिक्षणाला त्याला बंदी होती, विशिष्ट समाजाचीच मक्तेदारी ती होती, ती पुसून टाकण्याची सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केली. आणि म्हणून मला वाटतं हा इतिहास तुम्हाला जे नवीन जनचळवळी सेनागाड्यामध्ये कार्यकर्ते आलेत त्यांना हा कळला पाहिजे आणि त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि नवीन पिढीला समजावून सांगितलं पाहिजे. एक वैशिष्ट्य आहे, आज पाटील घराण्याची 4थी पिढी खऱ्या अर्थानं कामाला लागलेली आहे. गौतम पाटलाच्या रूपानं या ठिकाणी आपण या ठिकाणी त्याला मी सांगितलं पुढेही तुमची आमची परंपरा तुम्ही चालवली पाहिजे. जे पाटील बंधूंनी केलं, पैसे नसताना अर्धवट एक सोडणारा भाऊ आणि एक वकील झाल्यानंतर राज्यामध्ये नाही देशामध्ये नाव कमवणारा मुलगा म्हणून नाना पाटलांना एक वेगळा आनंद होता आणि तो मी बघितला. कारण नाना आप्पासाहेबांना पेपर वाचून दाखवण्याचं काम लहानपणी मी आणि मीनाक्षी करायचो. आणि त्यावेळेला जी चर्चा व्हायची त्यावेळेला ते अनुभव सांगायचे, ते वेगळ्या तऱ्हेचे अनुभव आम्हाला दोघांना त्यावेळेला मिळाले होते. आणि म्हणून या ठिकाणी कार्ल मार्क्स आणि ज्योतिबा फुले यांचे विचार एक होते. नवीन मुलं सगळी ग्रॅज्युएट झालेली आहेत, काही आपलं इंजिनियर झालेली आहेत, मुली इथे बसलेल्या बऱ्याच झालेल्या आहेत, पण तुम्ही हा इतिहास वाचला पाहिजे. जर ज्योतिबा फुले नसते तर आपण शिकलो नसतो, जर नाना पाटील नसते तर आपण शिकलो नसतो. ही जी भूमिका आहे ही भूमिका आपल्याला नवीन पिढीला समजावून सांगायची आहे. आणि म्हणून सत्यशोधक समाज हा एक वेगळा मागावून त्याचं काम कमी पडलं. त्यातले बरेचसे नेते हे पुन्हा इकडे तिकडे गेले, परंतु शेका पक्ष आपण कायम या ठिकाणी ठेवलेला आहे. या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन, सत्यशोधक समाजामध्ये जी ताकद आज सुद्धा आहे ते पुढली वाटचाल करायला विसरले गेलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं शाहू महाराजांनी एक या ठिकाणी माणगाव परिषद घेतली स्वातंत्र्यपूर्व काळात. माणगाव म्हणजे आपलं माणगाव नाही, कोल्हापूरची माणगाव मध्ये ही परिषद झाली. ही परिषद ऐतिहासिक होती आणि त्यामुळे नाना पाटील त्या परिषदेमध्ये हजर होते, केशवराव जेदे आणि मोरे हजर होते, जवळकर हजर होते. आणि त्यांनी हा विचार घेऊन नाना पाटील जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांनी कसेल त्याची जमीन आणि शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आग्रह धरला. आणि गावोगावी त्यावेळेला पायी फिरून त्यांनी त्यावेळेला शिक्षणाचा प्रचार केला. मला बोलायला मर्यादा आहे, पण हे तुमच्या बरोबर या 6 महिन्यामध्ये येऊन मी सांगणार आहे. जे आज बोलतात हे कोण आहेत? शाहू महाराजांनी त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना देशापुढे प्रोड्यूस करायचं काम केलं. माणगाव परिषद ही सत्यशोधक समाज आणि बहुजनांची आणि दबलेल्या लोकांना एक क्रांतिकारक निर्णय देणारी माणगावची परिषद होती.
आणि म्हणून माणगाव मध्ये शाहू महाराज हजर राहिलेले आहे 1.5 दिवस. शेवटच्या अर्ध्या दिवसामध्ये ते गेले. बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांनी सगळा फोकस केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी सांगितलं 1.5 दिवसाची परिषद संपल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आल्यावर या देशामध्ये पुढे कोण या ठिकाणी बहुजनांचा चेहरा असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर असतील. ते लहान होते पण बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं कोणी केलं तर शाहू महाराजांनी केलं. आणि शाहू महाराजांचा मोठेपणा एवढा होता ते त्या ठिकाणी हजर का राहिले नाहीत. नाही सगळे लोक शाहू महाराजांबरोबरच गेले असते आणि त्यांनाच फोकस केला असता आणि त्यांना सांगितलं असतं की तुम्ही जे नेतृत्व करा हे तुम्हाला माहिती नाहीये. आणि शेका पक्ष आणि बाबासाहेब आंबेडकर हे वेगळं नातं खऱ्या अर्थानं होतं अतून. आणि हे तुम्ही वाचलं पाहिजे आणि त्यासाठी याचा मेळावा आपला ऐतिहासिक मेळावा आहे. तुम्ही घाबरू नका, खचून जाऊ नका. राज्य या जिल्ह्यावर शेका पक्षाचा आणि या लाल बावट्याचंच आहे. आज सुद्धा आपली मतं किती आहेत? आपली मतं 4 लाख 4.5 लाख मतं आहेत. आपण एकटे लढलो, सर्व पक्ष विरुद्ध आपल्या होते तरी आपल्याला 4.5 लाख मतं मिळाली. हे तुम्ही चालू नका. उद्याच्या निवडणुकीमध्ये मला आनंद होतो आणि बाळूशेठ ज्या वेळेला इथे बोलायला उभा राहतो आणि जोरात माझ्या स्टाईल मध्ये बोलतो तेव्हा मला एकदम दृष्टी येते, माझ्या डोळ्यातून पाणी येतं की बाळूशेठ जरा कमी बोलणारा होता, कमी बोलत होता. पण या 2 वर्षामध्ये आणि आमदारकीची शेवटची 2 वर्ष त्यांनी जे विधिमंडळात माझ्या बरोबर काम केलं ते वेगळ्या तऱ्हेचं काम होतं. आणि म्हणून लोकांना अन्याय झाला, लोक अशी दगाफटका करतात त्यावेळेला आपल्याला आवाज उठवायला लागतो. बाळूशेठ ह्याच्या आधी कधी एवढ्या जोरात बोलत होता का? आता बोलतो. बाळूशेठ काय नाहीये, बाळूशेठचं भवितव्य उज्ज्वल आहे. तुम्ही जोपर्यंत आहात तो बाळूशेठ आम्हाला वाटत आमच्या नंतर कोण ज्यांना आम्ही तयार केले ते निघून गेले सगळे टाटा बाय बाय करून गेले. पण बाळूशेठ शेवटी दत्तूशेठचा मुलगा आहे. परंपरा आणि याची ही वेगळ्या तऱ्हेची जी भूमिका आहे ही भूमिका आपल्याला लोकांपुढे आणि जनतेपुढे या ठिकाणी सांगायचं आहे. मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन सत्यशोधक समाजानंतर शेका पक्ष झाला. शेका पक्षानंतर आपण अनेक लिहिले पण शेका पक्ष स्थापन होण्यापूर्वी या ठिकाणी नाना पाटलांनी जे लढे दिले ते मोठ्या वेगळ्या तऱ्हेचे आहेत. बाळूशेठचे आजोबा त्यावेळेला लोकल बोर्डात होते. ते बैलगाडीनी प्रचार करायचे, गेले की अगदी तिकडे तेवढ्यापर्यंत हे किस्से दत्तूशेठ आम्हाला सांगायचे, त्याचे वडील सांगायचे. ही जी भूमिका होती ती भूमिका आपण कायम ठेवली. पण नवीन पिढीला महात्मा फुले हे कोण होते तर ठेकेदार होते. परवा पवार साहेबांनी मला आग्रह केला आणि पिक्चर महात्मा फुलेवर निघालेला आहे तो बघण्यासाठी मला बोलवलं. मी त्यांच्या शेजारीच बसलो. त्यांनी सांगितलं तुला यावं लागेल. मी गेलो आणि महात्मा फुलेंवर जो पिक्चर आहे तो बघितला पाहिजे, तुम्ही सर्वांनी बघितला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं जेव्हा सावित्रीबाईंनी त्या पिक्चर मध्ये आहे सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली तेव्हा प्रस्थापित लोकांनी त्यांना दगड आणि शेण सुद्धा मारलं. परंतु ते खचले नाहीत आणि कलेक्टरकडे गेले. कलेक्टरकडे गेल्यानंतर कलेक्टर म्हणजे मला जागा आणि संरक्षण द्या. कलेक्टर म्हणजे जागा नाही पैसे पण देतो. तो म्हणे पैसे नको, कारण जी महापालिका दिसते जे VT स्टेशन दिसतंय ते कोणी बांधलंय? महात्मा फुले आणि त्यांचे एक सहकारी कोण? आर्यावारू मला येत नाही, मी विसरलो त्याचं नाव वाचन करता करता. परंतु या दोघांनी ठेकेदारी करून सत्यशोधक समाज वाढवला. त्याने सांगितलं मला काम नको, मेरिटवर काम करणारे काम ठेकेदार आहेत. आता मेरिटवर आहेत का?
तुम्ही पण अतुल म्हात्रे जबाबदार आहात. परंतु या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेचे मुद्दाम सांगतो, जे ठेकेदार म्हणून महात्मा फुलेंनी काम केलं ते जेव्हा वारले, प्लेग मध्ये वारले, दोघही नवरा बायको प्लेग मध्येच वारल्या, परंतु त्यावेळेला त्यांना या ठिकाणी त्यांच्याजवळ पैसे काही नव्हते. त्याचा दत्तक पुत्र यशवंत दत्तक पुत्र म्हणून यशवंत होता, तो डॉक्टर होता. एक अनाथ मुलगा त्यांनी दत्तक घेतला, त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि म्हणून शिक्षण, तुम्ही ज्या शिकता बोलता ते सर्व महात्मा फुल्यांमुळे बोलता. आणि हे लोक विसरलेले आहेत, फोटो पण लावायला विसरलेले आहेत. आज कोणी त्या बाबतीत होत नाहीये. आणि म्हणून मला बनवलेलं आहे. आपण पण ठेकेदार बरेच बनवले का नाही? अरे ठेकेदार आपण बनवले की नाही आपण? अरे अरे नाही नाही, जाऊन दे. ठेकेदार कधी राजकारण करू शकत नाही. हे तात्पुरतं राजकारण आहे. हे वैचारिक, ही जी ताकद आहे आज तुमची, 2 दिवसामध्ये या ठिकाणी आज 10,000 लोक आपले आले, ही खरी आपली ताकद आहे. ही कधी काय तुम्हाला आणायला पैसे दिलेत आम्ही? तुम्हाला गाडी दिली का? तुम्ही स्वतः आलेले आहे. आणि ही खरी ताकद आहे, हा विचाराची ताकद आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा पक्ष काय आपल्या झाल्या चुका झाल्या, मी बोलणार नाही, मला वेळ नाहीये. परंतु या ठिकाणी त्याचा बदला आपण नक्कीच घेऊ आणि दाखवू. इथला सर्वसामान्य कार्यकर्ता जो पक्षाशी आणि लाल बावट्याशी अनेक नेते निघून गेले, आताच नाहीये. 62 सालीपासून या जिल्ह्यामध्ये अनेक लोक निघून गेले. तुमचा जन्म पण झाला नव्हता. मी होतो या ठिकाणी. BL पाटील, युसूफ हाफिज एक मार्क्सवादी मोठे विद्वान ग्रस्त होते. युसूफ हाफिज त्यांच्या नेतृत्वाखाली माळुंगे, तटकरेचे वडील, परशुराम भाऊ दळवी, काका पाटील, ही बरीचशी टीम, BL पाटील, KB पाटील, हे 62 साली शेका पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले. शेका पक्ष संपला का? 67 साली खासदार पण आला आणि 5 आमदार सुद्धा आले. हे आपण या ठिकाणी करायला मागतोय आणि आपण करून दाखवतो. 45 साली आपण आणले. DB पाटलांना आपण 4 वेळा लढवलं, 2 वेळा आपण त्यांना खासदार केलं. परंतु रामसाहेबला आपण 2 वेळा खासदार केलं. आपण म्हणजे तुम्ही केलेला आहात. त्यावेळेला या ठिकाणी वेगळं काम खऱ्या अर्थानं आपण उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मित्र, मी या ठिकाणी इतिहास का सांगितला? मी याच्या आधी तुमच्याजवळ असं बोललो नव्हतो. नवीन इतिहास कळला पाहिजे. मला वाटतं की या ठिकाणी आज गौतम पाटील बोलला, मला आनंद वाटतो. आम्हाला वाटतं यांच्या पुढे आमची परंपरा चालवणारे लोक तयार होत आहेत. शिवताई आज तयार होते, आज बोलतात आपण. मला वाटतं की या ठिकाणी वेगळं काम आपल्याला करायचं आहे. माझं म्हणणं, सांप्रतचं राजकारण काय? सांप्रतचं राजकारण का? मी कधी नोट घेऊन बोलत नाही, वेळ बराच झालेला आहे. पण मी 2-3 गोष्टी या ठिकाणी मुद्दाम आणतोय की तुम्ही ज्या भावनेने, ज्या चिरसेने आणि पेशाने या ठिकाणी आलात, तो मला वाटतं की त्याचा उल्लेख मला तुम्हाला करावा असं वाटतं. की भाजपचं भ्रष्ट सरकार आहे. भाजपा आपला पक्ष नाही. 1 दिवसामध्ये तत्वज्ञान साधन सुद्धीच्या गोष्टी सांगणारे भाजपवाले एका दिवसात शुद्ध करतात, एका दिवसामध्ये केसेस भरतात, ईडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी परत ते त्यांच्या पक्षात गेले तर शुद्ध होतात. हे लोकांना समजून सांगितलं पाहिजे. दुसऱ्या दिवसात ते शुद्ध होतात. त्यांना वाटते जनता आम्ही फसवू शकतो. हे युद्ध पण चाललंय. मला किती वेळ बोलायला मिळेल मला माहिती नाहीये, पण याच्यावर आपल्याला बोलावं लागेल. आणि म्हणून उद्या या ठिकाणी जे कायदे होत आहेत, जे कायदे आपण लढून संघर्ष करून मिळवले, कामगारांनी रक्त सांडून ते कायदे मिळवले, ते कायदे पूर्णपणे बदलण्याचा आणि पुसून टाकण्याचं काम सांप्रतचे राज्यकर्ते करतायत.
त्याची जनजागृती आपल्याला करायची आहे. कारण उद्या संप करण्याचा तुम्हाला अधिकार राहणार नाही, तुम्हाला मोर्चा काढण्याचा अधिकार राहणार नाही. मोर्चा काढलात तर तुम्हाला अर्बन नक्षलवादी म्हणून ठरवणार. अर्बन नक्षलवादी तुम्ही ठरवलात तर 3 वर्ष तुम्हाला जामिनासाठी अर्ज पण करता येणार नाही. ज्यावेळेला कायदा हाऊस मध्ये आला, मी त्याच्यावर 1-1.5 तास बोललो. बाळाराम पाटील होते, सचिन नायर बोलले, शशिकांत शिंदे बोलले, कामगार नेते आणि कामगार युनियन मध्ये काम करणारे सगळे लोक आम्ही त्या ठिकाणी बोललो. परंतु त्यावेळेला आम्ही त्याला विरोध केला. आज विधिमंडळामध्ये मेजॉरिटी नाही, विधान परिषदेमध्ये पण न बोलणारे आमदार त्या ठिकाणी आहेत. आणि अशा वेळेला आपलं हत्यार काय आहे? चळवळ. रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याचं काम पुढल्या काळात आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आज न उद्या वेगळ्याच आंदोलन करायचं. आपण काय केलं? आपण ऐतिहासिक लढे केले तिथे. आपल्याला काय, ज्या जिल्ह्यामध्ये आपण यशस्वी नाना पाटलापासून कुळ कायद्याचा कायदा आपण केला, या जिल्ह्यामध्ये 7वी फायनल झाला की तो शिक्षक होता ना, ते नाना पाटलांनी केलं. की 7वी पास झाला की त्यावेळेला एसी झाला, असं व्हायचं. हे तुम्हाला ऐकून पण आश्चर्य वाटेल की हजारो शिक्षक या खारेपाटामध्ये आणि उरण, पेण आणि अलिबाग मध्ये प्रामुख्यानं नाना पाटलांनी केले. नंतर दत्ता पाटील, प्रभाकर पाटलांनी, आम्ही मंडळी त्याच्यानंतर या ठिकाणी केले. या जिल्ह्यामध्ये 14,000 प्रायमरी टीचर होते, त्यातले 8,000 अलिबाग तालुक्यातले होते. आणि सर्व आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते. त्यांना जाणीव आहे की आमची नोकरी, आम्ही ते शिकलो ते केवळ नाना पाटलांमुळे. आणि म्हणून ही ताकद जी आपली जिल्ह्यामध्ये आहे त्याला कारण ते आहे. आणि म्हणून हे नवीन आजचा ऐतिहासिक मेळावा आहे, जे आपण नेतृत्वामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. तुम्ही बघाल त्याच्यात मी तुम्हाला विनंती करीन, काही चुका झाल्या असतील हे आम्ही 2 महिने सतत करतोय. जिल्हा चिटणीस 6 वाजता माझ्याकडे यायचा आणि हे सगळी चर्चा करून आणि बाळू शेठ बरोबर सतत बोलून आम्ही हे निवडलेले आहेत. कोणावर अन्याय झाला, कोणाला अजून काम करण्याची इच्छा असेल, तुम्ही या जो काम करणार आहे त्याला न्याय द्यायचं काम आपण निश्चितपणे करू. मी सुरेश शेठला सांगेन, मला वाटतं एक प्रभावी काम करणारा आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा आणि नम्रपणे बोलणारा, आम्ही काय नम्रपणे कधी बोलत नाही, बोलतो नीट पण नम्रपणे बोलणारा जिल्हा चिटणीस. आणि म्हणून आज एक वेगळं चित्र आजपासून पक्ष संघटनेमध्ये होईल. मला वाटतं या जिल्हा चिटणीसांमुळे मी त्यांना विनंती करीन, ते बँकेचे व्हाईस चेअरमन पण आहेत, गरीब माणूस आहे पण, परंतु गाडी फिरवायला त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. चेअरमन असल्यामुळे माझ्या बरोबर त्यांनी फिरावं, आमची साथ आहे. नवीन मंडळींनी फिरावं, गौतम पाटलांनी आणि त्यांनी एकत्ररित्या काम करून आपलं काम करायचं आहे. मला वाटतं आपण महिला चिटणीस केलेले आहेत, महिला आघाडीमध्ये पण आपण बदल केलेला आहे. लोकांची आणि पत्रकारांची मागणी आहे राज्य पातळीवर की चिवताईंना तुम्ही मास मीडियावर टाका. त्या स्वतः त्याच्या पदवीधर आहेत आणि त्यांचं काम केलेलं आहे. आणि म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही सगळे बसलो आणि तिथे चिवताईला आपण मास मीडियावर आणि प्रवक्ते म्हणून आपण तयार करतो. आपल्या सगळ्या मुली त्यांनी जाधव सरांच्या आणि राजू कोरडेंच्या मार्गदर्शनाखाली मी मानसीला पण सांगेन की तुम्ही प्रवक्ते म्हणून रोज आम्हाला तुम्ही दिसले पाहिजे. आपल्याला ती मागणी आहे आणि त्या पत्रकारांनी आणि आपल्याकडे मागणी केली, जे आपल्या विचार आहे त्यांनी मागणी केली की चिवताईला तुम्ही या ठिकाणी करायचं आहे आणि पद एकाकडे ठेवायचं नाही. आपल्याला कळलं पद एका ठिकाणी ठेवून एकालाच अध्यक्ष करायचं, एकालाच सातत्याने सभापती करायचं, त्याला फटका बसतो. आणि म्हणून मला वाटतं जे पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी उद्या नम्रपणे कार्यकर्त्यांशी बोला, जनतेबरोबर बोला. तुम्हाला हे पद मिळालंय त्याचा कुठे करू नका आणि खोटं आश्वासन देऊ नका आणि खोट्या अपॉइंटमेंट
घेऊ नका की आम्ही येतो आणि मग जातो म्हणतात. तुम्ही जाणार असाल तर सुरेश तुम्ही लोकांना तिथे कळवा की आज आम्ही येणार नाही. आम्ही सांगितलं होतं पण आयत्या वेळेला माझी मीटिंग आहे, माझ्याकडे आजारी आहे, माझ्याकडे काही प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला कळा. म्हणून काही तालुका पातळीवर पण मास मीडियावर आपण घेतो आहोत. मला बी चुकत नसेल तर मला वाटतं की आपण बाबूला पण घेतलेलं आहे की याच्यामध्ये नवीन नवीन जे लोक आहेत ते बघा. हे पुस्तक आता मी विसरलो आणि अजून आपली जागा इथे रिकामी आहे. 3,500 आज पदाधिकारी या ठिकाणी असलेला या जिल्ह्यामध्ये शेका पक्षाशिवाय दुसरा पक्ष नाहीये. जे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती पण नाहीये की मला हे पद मिळणार आहे, ते आता त्याला कळलेलं आहे. आणि म्हणून हे या ठिकाणी त्या पद्धतीची काम आपल्याला करायची आहे. राज्यात आज आपल्याला पीक विमा आपला बंद झालेला आहे. तुम्हाला लाडकी बहीण पण आता खोटी ठरणार आहे, लाडकी राहणार नाहीये. जे आपल्याला इन्शुरन्स मिळायचा तो बंद झालेला आहे. आणि मला वाटतं जातीय जनगणना या महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी कोणी केली असेल तर या खारेपाटा 1932 साली पहिली जातीय जनगणना झाली. त्यानंतर अजूनपर्यंत झाली नाही. त्याचा पण इतिहास मी हाऊस मध्ये अनेक वेळा बोललो. कालेकर समितीला कसं त्या ठिकाणी स्टे दिला आणि ते बासपात बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून जर आपल्या जनगणना झाली, मला वाटत नाही त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर यावं लागेल. आणि म्हणून पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये जातीय जनगणनेची मागणी आपण केली होती प्रभावीपणे आणि त्या ठिकाणी आपण ठराव केला होता. आज या ठिकाणी राहुल गांधींमुळे ही जातीय जनगणना करायला सांप्रतच्या राज्यकर्त्यांना भाग पडलेला आहे. तुम्ही बघा टीव्हीवर बघता तेव्हा राहुल गांधी प्रत्येक अधिवेशनात ते जातीय जनगणना झाली पाहिजे म्हणून मागणी करतायत. आणि आज राहुल गांधीच्या प्रेशरमुळे पार्लमेंटमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून जे काम करतायत त्याच्यामुळे ही आज जातीय जनगणना झाली. तर 74% तुम्हाला ओबीसी आणि बाकीचा न्याय सगळ्या जातीला मिळेल. त्याच्यावर मी बोलत नाहीये. मी तुम्हाला पुन्हा येणार, आपल्या त्याचा अभ्यास करायचा आहे. मला वाटतं जाधव सर तुम्ही याची थोडी अभ्यास शिबिर घ्या नवीन आघाड्यांची आणि त्या पद्धतीने या काम आपल्याला करायचं आहे आणि त्याचा फायदा आपला बराच होणार आहे. आणि त्यामुळे आपले किती आहेत जे कुठल्याही नाही आहेत 1% असलेली जात आज 80% या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली या ठिकाणी नोकरी धंद्यामध्ये आणि बाकी ठिकाणी आरक्षण मिळवते. आपलं आरक्षण ते खायला मागतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. मी बाळू शेठना आश्वासन देतो सगळ्या रायगडच्या वतीनं आणि राज्याच्या वतीनं पण नैनाच्या बाबतीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही गेले वामन शेठ आले, वामन शेठला मग अशी आत गेले का वामन शेठ? आम्ही सतत लढलो पण नको त्या लोकांबरोबर बसायला मला वाटत होतं. ते जैनाचे घेणार तेच कॉन्ट्रॅक्टर घेणार आणि तेच आपण विरोध करणार. वामन शेठ मला जमत नाही. तुम्हाला माहिती आहे सर्व पक्षीय म्हणजे कुठलाच नाही काम न करणार हे मी मानतो. परंतु मला वामन शेठनी त्या ठिकाणी नेलं, भांडलो. वामन शेठ काय बोलतो त्याला अर्ध मला कळत नाही, परंतु मी कळून घेतलं आणि आपण ते काम आजपर्यंत नेलेलं आहे. बाळू शेठचं बरंचसं योगदान आहे. जे पैसे मिळाले जवळजवळ लाईटचे पोल टावर जात होते, बाळू शेठ किती पैसे वाढवून दिले आपण? 27 कोटी 73 कोटी. वामन शेट्टी बरेचसे पैसे तुम्हाला कबूल केलेत, अर्धे मी तुम्हाला देईन म्हणून. नाही वामन शेठ, मी काय म्हणतो जे काम करतायत दुसरे कोण आपले रोज मला फोन करतात नाही ना वाले, ए बाळू शेठ वामन शेठ बरोबर दुसरे होते ते आपले कोण चिडून शेठ, हा फडके कुठे आहे फडके? बाळा फडके नाही रोज सकाळी मला फोन करतो बाळा फडके. मी एवढंच सांगतो
की त्याच्याबरोबर आम्ही आहोत. बाळाराम पाटील बोलतील तेवढे लोक आम्ही तिथे आणू, आपण वेगळ्या तऱ्हेचं काम उभं करू. मी आता इथे जास्त बोलत नाहीये. तिसरी मुंबई नाही, आमच्याकडे चौथी मुंबई आलेली आहे आणि तुमची दुःख आम्हाला कळलेली आहेत. ती अलिबागकरांना सांगा. या ठिकाणी जे आहेत अलिबाग, यांना ड्रेनेजला जायला पाणी नाही, टॉयलेट बांधायला त्यांना जागा नाहीये, वाढीव गावठण नाहीये आणि त्याच्यासाठी गेली 10-15 वर्ष आपण 25 वर्ष लढतो आहोत. आणि म्हणून मी डीबी पाटलांना धन्यवाद देईन. विचारे डीबी पाटील नाहीये, पण 12.5% जे आपल्याला जे योगदान आणि जे काम डीबी पाटलांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये त्यावेळेला ही मागणी कोणी आम्ही लोक इकडे विरोध असं होऊ शकत नाहीये. वसंतदादांकडे आम्ही गेलो मुख्यमंत्री असताना सांगलीला दादांबरोबर मी, तेव्हा ते म्हणाले अरे प्रभाकर, हे जमिनीला कधी 40,000 रुपये भाव देतो काय, हे कुठलं कधी काढले डीबीनी डोक्यात. पण डीबी हे लढवई होते. शेवटच्या काळात त्यांचे आपले मतभेद झाले. मतभेद करणारेच लोक पुन्हा त्यांना घेऊन फिरायला लागले. आम्ही त्याच्यावर बोलत नाहीये. पण डीबी पाटलांचं मोठं योगदान या सेजच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीमध्ये. सेजमध्ये स्फूर्ती कोणी दिली तर 12.5% आम्हाला मिळाली. हे कोणी केलेलं आहे? रिलायन्स सारखा एक महाबलाढ्य महाराक्षस आपण त्याला हकलून दिलेला आहे. कोणी दिलेला आहे? आम्ही दिलाय. मोहन पाटील, विवेक पाटील, मी, आम्ही सगळ्यांनी आणली. आपण 1 लाखाचा मोर्चा आपण कोकण भवनवर काढला. म्हणजे काही कायदे बदवायला आणि कायद्यामध्ये बदल करायला काही आमदार पाहिजे, खासदार नाही. तर जनतेबरोबर आपण असलो आणि जनता आपल्या बरोबर असेल तर सरकारला ते बदलाला भाग पडते निश्चितपणे, तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून आज या पुस्तकामध्ये 3,500 प्रस्तावित आणि असे पदाधिकारी पहिल्यांदा पक्षाच्या आयुष्यामध्ये झालेले आहेत. बैऱ्याला सहचिटणीस केलेलं आहे. ज्या बोलता येत नाहीत त्यांना आपण बोलायला शिकू. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्याला नाराज व्हायचं काम नाहीये. पण बाळाराम पाटील, आता पक्ष बदलणाऱ्या लोकांना पुन्हा घेऊ नका आणि पुन्हा त्यांना या ठिकाणी उभे करू नका. मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ज्या पद्धतीची वाटचाल झाली, आपल्याला सीट पडली तरी चालेल, पण पक्ष बदलणारा माणूस आता तिकीट देऊ नका. काय तुमचं म्हणणं बरोबर आहे ना? का नाहीये? की पक्ष बदलणाऱ्याला माणसाला आपल्याला तिकीट द्यायचं नाही, आमदार नाही करायचं नाही, सरपंच पण करायचा नाहीये. पहिलं त्याचं मार्केट तर आपलं करायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या बाबतीमध्ये वेळ झाल्या म्हणून मला जे मुख्य बोलायचं ते बोललो नाहीये. पण जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आपण पुढल्या महिन्यामध्ये घेऊ, त्या वेळेला बोलू. पण जोपर्यंत तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते, जोपर्यंत या ठिकाणी पक्षाची आणि गरिबाची बांधिलकी असलेले कार्यकर्ते या ठिकाणी जोपर्यंत आहेत, तर या ठिकाणी रायगडवर लाल बावटा उतरवण्याची हिंमत कोणाची राहणार नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी जो मेळावा आपण घेतला, पावसामध्ये तो होतो की नाही आपल्याला शंका होती. ट्रॅफिक जाम झालं म्हणून मला यायला अर्धा तास उशीर झाला. शेवटी मोटरसायकल बसून मी या ठिकाणी आलो. परंतु शंकरराव म्हात्रेंना मी मुद्दाम बोलवलं. त्यांचा पाय मोडला होता, चालता येत नाही. पण त्यांचं योग्य वेगळं योगदान आहे या लोकांचं, ते आम्ही कधी विसरणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीच्या संख्येने तुम्ही आलात, आपल्याला 7 वाजता मीटिंग संपवायची होती पण 8 वाजलेले आहेत. मी या ठिकाणी बोलताना माझ्या अनेक पॉइंट मी आज बोललेलो नाहीये वेळेअभावी. पण वेगळ्या तऱ्हेचं काम करताना आपण दाखवून देऊ. या जिल्ह्यामध्ये 4.5 लाख घेणारा एकमेव पक्ष आहे तो शेका पक्ष आहे. आपल्याला बदल करायचा आहे. तुला पण सांगतो, सभापती झालास, तू राहिलास, याच्या पुढे गावामध्ये आपल्या प्रत्येक व्यवस्थेची आपल्याला चिडीनी आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून उद्याच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने वेगळं काम उभं करायचं आहे. पुन्हा आपण गावोगावी करायची आहे.
आणि या स्फूर्ती देणाऱ्या भूमीत आपल्याला वेगळी आपली किमया करून दाखवायची आहे. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बेजारी हे स्फूर्ती देण्याचं स्थान आहे. बेजारी हे गोरगरिबांचं रक्षण करणारं गाव आहे. त्या गावामध्ये जर प्रतिगामी शक्ती वाढत असेल तर खारेपाट संपून घेणार नाही, खपून घेणार नाही, आपल्याला दाखवायचं आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन. एक वेगळी भूमिका घेऊन आपण आजपासून जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे. सत्ता असो नसो, आमदारकी असो नसो, खासदारकी असो नसो, परंतु या सगळ्या खेचून आपण आणू शकतो. मी शेवटची भूमिका सांगतो. मी तुमच्याजवळ बोललेलो आहे. 96 साली दत्ता पाटील 3 नंबरला गेले. मी काउंटिंग सोडून घरी आलो आणि काउंटिंग 3 वाजेपर्यंत चाललं आणि 3000 मतांनी अंतुले फक्त निवडून आले. काका म्हणाले, मला उठवलं, जयंत आता आपण लोकसभा लढवायची नाही. बस झालं. ते प्रकाश आंबेडकर बाहेरचे कोणाला तरी आणा आणि निवडा. आपल्याला का आता लोकसभा लढवायची नाही. मी काकांना बोललो, थांबा, शांत राहा, आपण बसू, आता नको, आता मूड पडणे आपला, आपण 15-20 दिवसांनी बघू. पण काका, ते काका तू काही बोलू नकोस, आता काय आपल्याला लढवायचं नाही. 96 साली अंतुले आले. 98 साली पुन्हा निवडणुका आल्या. पार्लमेंटचं वाजपेयीचं सरकार पडलं. आपण काय केलं? त्या 1.5 महिन्यामध्ये पुन्हा जिल्हा परिषद आपण आणली. आपले 20 सदस्य आले काँग्रेसची आणि आपली हातमिळवणी झाली आणि आपण त्यावेळेला काँग्रेसचा अध्यक्ष केला. नारायण शेठला आपण उपाध्यक्ष केला. तू नाही? अरे असले करू नका रे बाबा, आता बस झालं रे, आम्ही थकलो. पनवेलमध्ये गेले की ते कोठे निघाला. तू आहेस बाबा, मला सगळे म्हणजे नारायण शेठ म्हणून नारायण शेठ राहील, काळजी करू नका, कुठे झालं नाही. परंतु त्याच आपण 98 साली अंतुलेना पाडलं. रामशेठ सारखा नौका उमेदवार आणला. खांडेकर मास्तर मानवले, भाई कोणाला उभा करताय, तुम्ही राहायचं, विवेक पाटील राहायचं, रामशेठ कोण, आम्ही काय लोकांना सांगणार. विचारे खांडेकर मास्तर. मी म्हणाला, राहून दे रे, मलाच मत द्यायचं आहे, मलाच द्या तुम्ही, मी मला मत मागतो. आपण त्याबद्दल जाधव सर तुम्ही पण होतात त्या इलेक्शनला. खेचून आणली आपण खासदारकी. हीच तर आपलं वैशिष्ट्य आहे. तुम्ही घाबरू नका. आपण पुढल्या काळामध्ये सगळा बदल करू. फक्त तुमची एक निष्ठा असलेली कार्यकर्त्यांची फळी आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आणि मी निश्चितपणे सांगतो, उद्याचा काळ आपला उज्ज्वल असेल. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुस्तक वाचा. ज्या नवीन मुली आहेत सगळ्यांनी पुस्तक वाचा. तो इतिहास वाचा. आणि महात्मा फुलेंनी काय केलं, आंबेडकरांनी काय केलं, आंबेडकरांबरोबर आम्ही तुम्हाला मी अजून विस्तृतपणे सांगू शकतो. घटनेमध्ये त्यांचा समाविष्ट करण्याचं काम शेका पक्षाच्या नेत्यांनी केलं. हा इतिहास आहे, लिहिलेला आहे. जाधव सरांकडे मागा, ते लगेच तुम्हाला फोन करून देतील. शंकरराव मोरे आणि तुमचे जेदे आणि जवळकर हे 3 जण गेले त्यावेळेला वल्लभभाई पटेलकडे. वल्लभभाई पटेल हे पूर्वगामी होते, बहुजन समाजाचे होते. ते नेहरूंकडे गेले आणि आपल्या 3 नेत्यांनी सांगितलं, या ठिकाणी एवढा मोठा विद्वान माणूस जर घटनेमध्ये कमिटीमध्ये नसेल तर त्या घटनेमध्ये सर्वसामान्यांचं आणि गरिबांचं संरक्षण होऊ शकत नाही. नेहरूंनी ऐकलं. पटेल एक जबरदस्त नेतृत्व गुजरात मधलं होतं आणि काँग्रेसमध्ये त्यांचा एक जबरदस्त दबाव होता. आणि आज जे आंबेडकरांना अध्यक्षपद देणे ते त्याच्यामध्ये शेका पक्षाचा इतिहास आहे. हे नवीन पिढीला आणि नवीन या सर्व लोकांना, आंबेडकरवादी सर्व कार्यकर्त्यांना माहिती पाहिजे. म्हणून मी याची पुनरुज्जीवनी केलेली आहे. मी अनेक वेळा 25 वर्षांमध्ये हाऊसमध्ये या बाबतीत बोललो. नुसता बोललो नाही, ते करायला आणि हे करायला भाग पाडलं होतं. हे काम आपलं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आहे. म्हणून
मला वाटतं तुम्ही कंटाळलेले आहात, पण मी फक्त पॉइंटवर बोललेलो आहे। या 3,500 आज आपली जी पदाधिकारी निवडलेत त्यांनी 3 महिन्यात एकदा तरी मला आग्रह करून बोलवा। हा सगळा इतिहास, आपण केलेली कामगिरी, आपण केलेले लढे आणि आपण कशासाठी मागतो हे तुम्हाला समजावून सांगायचं आहे। शेवटचं बोलून मी सांगतो, 7 जूनला आम्ही पुन्हा निघतोय। आपला इतिहास घेतला होता। 7 जूनला चिटणीस मंडळाचे सगळे नेते आम्ही महाराष्ट्राचा दौरा करतोय। पहिली बैठक आमची सांगलीला होईल, पश्चिम महाराष्ट्राची। दुसरी बैठक आमची मराठवाड्यातली बीड मध्ये होईल। तिसरी बैठक आमची उत्तर महाराष्ट्राची आपली मालेगाव नाही 40गावला होईल आणि चौथी बैठक आपण नागपूरला काटोलला घेतो आहोत। 4 दिवस सलग करायचं आहे आणि कोकणातली बैठक मुंबईला होईल। मुंबईच्या नवीन मीटिंगमध्ये मुंबई महापालिकेमध्ये जे काम आपली साम्या करते, आज साम्याच्या नेतृत्वाखाली आपण महापालिकेमध्ये काही लोक निवडायला मागतोय, त्या उभे करायला मागतोय। त्याला त्या ठिकाणी साथ देण्यासाठी आपण कोकणातले सगळे लोक मुंबईला जमणार आहोत, ते काम आपण करणार आहोत। आणि म्हणून उद्याच्या आजचा मुहूर्त आणि रायगड जिल्ह्यातल्या शेका पक्षाच्या इतिहासामध्ये एक वेगळी कलाटणी देणार आहे की त्याच्यामध्ये एखादी चुकून मागून आम्ही महिला घ्यायचो, आज आम्ही 25% महिला या ठिकाणी घेतल्या आणि त्या बहुतेक मी ओळखतो अशा आहेत। म्हणजे प्रत्येकाला विचारलेलं आहे, म्हणजे त्यातल्या काही नवीन असतील तर ओळखत नाही। तुला पण मीच घेतलेलं आहे आग्रह करून, बाळूशेठला 3 वेळा काल फोन लावला होता, बरोबर आहे। आणि काही कामं राहिला असेल, काही कामे रिपीट केले असतील, काही काम करत नाही पण नावासाठी करतात, बाळूशेठकडे माझ्याकडे तक्रार करा, आम्ही तुमची दखल घेऊ। पण जे गैरहजर राहतील बैठकीला, जे या ठिकाणी येणार नाहीत, तर ती दैनंदिन कार्यक्रमात येणार नाहीत, त्यांना आम्ही त्याच्यातून कमी करणार आहोत। अतुल, हे तुम्ही लक्षात ठेवा, जे काम करणार नाहीत त्यांना नावासाठी आपण ठेवायचं नाहीये। आणि म्हणून आज सगळे तरुण तालुका चिटणीस झालेत, चिटणीस बंडावर पण तरुण आलेले आहेत आणि त्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी करायची आहे। आणि म्हणून मी मला तर रिपीट 2-3 आहे, किशोर सारखेच लोक रिपोर्ट आहेत, पण BL पाटलांचे चिरंजीव आहेत, किशोर आहे कुठे? किशोर नाही आला। म्हणून मला एकच वाटतं की आजच्याही ज्या संख्येने तुम्ही आलात, काही लोक आता गेले, वेळेअभावी जास्त वेळ झाला, मीटिंग सुरू व्हायला वेळ गेला। जी मीटिंग 4ला सुरू होती ती आपण 6:30ला सुरू केली आणि त्यामुळे वेगळ्या तऱ्हेचं काम आहे। पनवेलकरांचं शेवटी बोलतो, पनवेलकरांचं अभिनंदन। आज सुद्धा पनवेलकर ज्या जोशाने या ठिकाणी आलेत त्याच्याबद्दल जरूर मनापासून अभिनंदन। आणि पनवेलला लाल बावटा कोण खाली उतरू शकत नाही। मला वाटतं यादवांना आपण नवीन यादवच ना उत्तर भारतीय त्यांना आले, तुम्ही जिल्ह्यात करा मग राज्यावर घेऊ, काय काळजी करू नका। पण यादवांना आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, आपल्याला नवीन येणाऱ्या लोकांची संबंध जोडायचे आहे आणि ते आपण जोडूया। पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद। माझ्या गावातले पेजारकरच्या सगळे पेजारकरांना मनापासून धन्यवाद। गेली 7-8 दिवस ते या ठिकाणी सतत काम करतात, दुसरं काही नाही, चिडीने काम करतात आणि चिडीने त्यांनी हे काम केलेलं आहे। भैरवनाथ क्रीडा मंडळाचं सगळं ग्राउंड वगैरे त्यांनी स्वतः करून या ठिकाणी दिलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो। पडत्या काळामध्ये सुद्धा पक्षासाठी ठामपणे उभे राहणारे तुम्ही माझे बहादर कार्यकर्ते, याचा मला अभिमान वाटतो। आणि म्हणून माझा विचार संपवताना पुन्हा एकदा आपण या जिल्ह्यामध्ये जोशाने जोमाने काम करूया। गिरी तुम्हाला पण आम्ही दिलेली आहे पद, मग तुमचे आहे कुठे? गजनेला आम्ही पद दिले मागितल्यानंतर। एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ताकदीने चिडीने आणि प्रामाणिकपणे या जिल्ह्यामध्ये आपण काम करू घ्या। सत्ता येते जाते, उभे राहतात असे किती काय। अंतुले साहेबांनी एवढे आपण या जिल्ह्यात 3 मुख्यमंत्री बघितले आणि आपण काम केले।
सगळे एकत्र काँग्रेस असताना त्याला काय हे बघायचे काम नाहीये. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा जोरात जोरात हे थोडे जो दबाल दिलं म्हणजे तुम्ही नाराज करता. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की, लाल शेंडे की, बाळू शेठ को लाल सलाम, बाळू शेठ को लाल सलाम. धन्यवाद आदरणीय भाई जयंत पाटील. या सभेला एक सूचना फक्त एकच, जाताना एक लक्षात घ्या, गाड्या बाहेर खूप ट्रॅफिक जॅम आहे. अशा वेळेला गाड्या व्यवस्थित काढायच्या आहेत आणि जवळजवळ कार्लेकिंडीच्या खालीपर्यंत ट्रॅफिक झालेला आहे. सो त्याच्यामुळे अलिबागकडे जाणारे आणि सेम टाइम इकडे सुद्धा